फुलापासून सुगंधित अगरबत्ती तयार करायची. त्यासाठी आपण काय केलं, हा घेतला झेंडू, झेंडूचे पानं म्हणजे फुलं घेतले, ते वाळवले. नंतर हे घेतलं गुलाब, बरोबर आहे, गुलाबाचे फुलं घेतले, वाळवल्या. घेतलं गुलाबच आहे, हे आहे झेंडू, हे आहे सदाफुली, हे आहे जास्वंद आणि हे पण आहे झेंडू. आणि हा आहे का, आणि हे आहे शेण, बरोबर आहे. इथे ठेव. तर आपण नुसती ही आता फुलाला काय करायचे, आपल्याला आपण जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचे, सगळं एकत्र करायचंय. त्याच्यामध्ये शेण याच्यासाठी टाकायचे, किती अगरबत्ती जास्त वेळ जळेल. जर शेण टाकलं नाही तर अगरबत्ती लवकर विझू शकते. याच्यामध्ये आपण गुलाब पाणी सुद्धा टाकू शकतो. ठीक आहे. मग आपण काय करायचंय, आता आपण काय करूया, त्याला मिक्स करूया. तर घे रे पाणी जास्त होईल बाबा, डबा घे. आपण हे सगळं एकत्र करू. आता सगळं काय केलं आपण, सगळे फुलांचा जो काही आपण केलेला आहे ते सगळं एकत्र केलं, बरोबर. आता काय करायचं आपल्याला, हे एकत्र करून त्याच्यामध्ये थोडंसं शेण टाकायचंय. जो शेण मिसळलं तुम्ही करता, मी करतो, मला पीठ पाळता येतं. आता हे सगळं आपण मिश्रण काय करतोय, एकत्र करतोय. पाणी जास्त होता कामा नये. या पुढे या. टाकू पाणी. हो ना, जास्त झालं तर परत काय होईल आपल्याकडे, थोडा गॅप मारायचा. मिश्रण जे आहे ते आपलं एकत्र झालेलं आहे. भक्तीनं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित एकत्र केलेलं आहे. आता काय करायचं माहितीये, आपल्याला याची धूप तयार करायची. तर सर्वांनी आपापले एक अनुभव घ्यायचा, प्रत्येकाने एक धूप तयार करायची. आणि ही धूप तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने धूप बनवायची, थोडी छोटीशी बनवायची. आणि ही बनवल्यानंतर आपण याला काय करूया, एक दिवस ऊन देऊया. म्हणजे ती वाळल्यानंतर काय होईल, चांगल्या पद्धतीनं जळेल. ओल्यामध्ये ते जळणार नाही. आणि जर आपण असं उन्हामध्ये ठेवलं, ही वाळली की मग तिचा आपल्याला जेव्हा आपण तिला पेटू त्यावेळेस काय होईल, सुंदरपैकी आपल्याला काय येणार आहे, सुगंध येणार आहे. ही झाली आमची धूप तयार. ओके. आता काय करायचं, प्रत्येकाने यायचं, एक एक धूप बनवायची. रेडी, चला जाऊ. शेंदे फेकून आहे, छोटी छोटी करा, छोटी करा, जास्त मोठी करू नका. कारण परत काय होईल, वाळ त्याला वेळ लागल. मी कशी केली, असं घेतलं, फक्त गोल केला आणि असं काळे असं 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 करायचं. होऊ दे, बारीक दूध आली ना तर ते सुकल लवकर. ठीक आहे, झाली तयार. मला काय करून पटपट पटपट पट सगळ्यांनी करायची, व्यवस्थित व्यवस्थित करायची. कारण 2 किलो काय होते, एकच करावं संपवायचं नाही, ते पूर्ण करून घ्यायचं. आणि आता याचा रिझल्ट आपल्याला कधी मिळणार आहे, 2 दिवस ते व्यवस्थित वाळलं की आपण त्याला पेटवणार आहोत, मग आपल्याला सुगंध येईल. ठीक आहे. अरे